आपल्याला शक्य आहे करण्यासारख्या ते आपण पूर्ण करतो. म्हणजे कायदा आहे म्हणून काय कायद्याला हे करायचं म्हणून सर्वच हे नाही करत. ज्या ज्या शक्य आहे त्या सर्व ज्या पूर्तता त्या आम्ही करणार. परंतु जिथे जिथे शक्य नाहीये त्या शिथिलतेचे अर्ज देखील आम्ही ताबडतोब केलेले आहेत. शिथिलता मिळणार का नरेंद्र पाटीलजी अगदी थोडक्यात? शिथिलता हा विषय पोलीस डिपार्टमेंटचा आहे, सरकारचा आहे. या संदर्भामध्ये त्यांनी अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी ते निर्णय घेणार आहेत. माझा मुद्दा इथपर्यंत एवढाच आहे की ज्या राज्यामध्ये या चांगल्या पद्धतीनं मराठा समाजाला सारथी महामंडळ, त्याच्यानंतर सुपर न्यूमेरिकल म्हणून एकनाथ शिंदेनी 2,500-3,000 हजार लोक जे उद्धव ठाकरेंनी घेतले नाही ते सगळे लोक त्यांनी कामावर घेतले, त्यांना परत कामावर जाण्यासाठी परवानगी घेतली. या सगळ्या गोष्टीचं आम्ही समर्थन करतो. जो बॅनर बद्दल पहिली चर्चा झाली, लोक शिव्याला लक्षात ठेवत नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतात, याबद्दल आम्ही फार स्पष्ट आहोत. ही गोष्ट खरी आहे. शिव्यानं कधी आरक्षण मिळत असते तर आम्ही युद्ध शिव्याने जिंकलं असतं ना. आम्ही कामाने जिंकू ना. का नाही जिंकणार आम्ही कामाने? आम्ही चांगलं काम करून दाखवू. बरं, चांगलं काम करून दाखवू. मात्र शिव्यांचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. मात्र कुठेतरी कुणाचाही अपमान होऊ नये, या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही माता भगिनींचा अपमान होऊ नये यासाठी आम्ही देखील आग्रही आहोत. मला वाटतं वीरेंद्रजी, शिथिलतेसंदर्भातलं उत्तर आपल्याला मिळालेलं असेल. मात्र यावेळेला शशिकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेल्या आधी महेश तपासे, जे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आहेत, ते आपल्यासोबत आहेत. महेशजी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावरती चुप्पी साधून आहेत असं म्हटलं जातं. त्यांची सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका दिसते असं थेट सत्ताधाऱ्यांचंच म्हणणं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी थेटपणे हा आरोप केलेला आहे.